काहीच मी खिचडी घ्यायला आलो होतो पण एक दादा भेटून गेला बघा. सबस्क्राईब थँक्यू दादा. मावशी व्हिडिओ कॉलला काही प्रॉब्लेम नाही ना? चार बिंदास्त. सो गाईस उद्या जायचं आहे मला गावाला आणि आज करायचे पूर्ण हेअरकट. बघा किती वाढले, कारण उद्या जाताच मम्मी एवढी भांडेल ना मला, त्याच्यामुळे मला आज हेअरकट करणंच आहे. गाईस कबूतर बघा ना किती मस्त इथं. अर्धे तिकडे गेले तिकडे त्यांच्या घरामध्ये. तर ठीक आहे गाईस, पहिले हेअरकट वगैरे करू. आता मला इथून अजून पाय जायचं तिकडे कार्बन नाक्याला. गाईस बघा ना फुल पाण्याचं वातावरण झालंय. रस्त्याचे काम अजूनही चालू आहे इथं. गाईस हेअर एक प्रॉब्लेम आहे, जिथं मी कटिंगला जातोय ना तिथं म्हणजे मोबाईल पकडायला कोणीच नाही आज. भैया जी नमस्कार, कैसे हो? बढ़िया बढ़िया. एकदम मस्त. आज ही वीडियो देखा भैया ने रिप्लाई किया था. गाइस बघो ना भैया की तबीयत तब से थोड़ी सी बढ़ गई है. क्या भैया? तबीयत बढ़ गई तेरी. अभी थोड़ा सा मोटा हो गया. लगता है ना, सच में लगता है बड़ा सा हो गया थोड़ा सा. काहीच पहिले वॉश करतो यार, कारण लय म्हणजे डार्क असं एकदम हे झाले डार्क. मस्त यार. बघा ना धुतल्यानंतर कसं वाटतंय, एकदम मऊ झाले, एकदम भारी. इकडचे बघा, इकडे येत आहे कानामध्ये आणि हे डायरेक्ट कसं किती मोठे. काहीच मी मुलेट कट आणि म्हणजे खूप काही वेगळं वेगळं करायचो, पण आज थोडीशी नॉर्मल बारीक केले. अच्छा काहीच कोणती कट माहिती आहे काही? पेपर पेट बेस्ट आहे. दादाने आता जेल लावलंय. आज मी मागून पण कट केली आहे बघा, पूर्ण बारीक केली. काहीच एकदम बेस्ट, आवडले राव, एक नंबर. हे कोणासाठी गेले माहिती का? मम्मी बोलले की म्हणे पूर्ण बारीक कट कर म्हणे. काही माझं लुक एकदम ओके झाला ना, बेस्ट. ओके दादा थँक्यू. चलो मस्त. नेक्स्ट टाईम अजून नेक्स्ट टाईम अजून थोडीशी वेगळे करू. काहीच यावेळेस आहे ना, मागच्या वेळेस मुलेट केली होती आणि यावेळेस पेपर बेल. नाव तर नाही माहिती पण दादानं सांगितलं म्हणून माहिती झालं. काहीच यार मला पार्सल घ्यायचं काहीतरी खायला, कारण आताचे पूर्ण 8:30 वाजून गेले, पण मला पार्सल काही ना काही घ्यावं लागणार आहे. काहीच मला असं एक पण दुकान दिसत नाही की मी पार्सल घेऊ शकतो. शिट यार, मला घ्यायचं आहे म्हणजे खिचडी वगैरे, पण आता काय भेटतं का नाही काय माहिती. तिथं भेटलं आहे बस, पाहिजे यार काही ना काही आता तिथं. काका खिचडी भेटेल का इथं? कुठं भेटेल खिचडी? अरे यार एक दुकान भेटलं आहे पण आहे का नाही काय माहिती. तिथं एक दुकान आहे, बस भेटतं का नाही. काका तुम्ही घ्यायचं खिचडी पाहिजे? खिचडी नाही का? काहीच मी खिचडी घ्यायला आलो होतो पण एक दादा भेटून गेला बघा. सबस्क्राईब थँक्यू दादा. ठीक आहे बघू बरं कुठंतरी खिचडी असेल तर. इथं पण नाही पण बघू, थोडंसं काकांचं प्रॉब्लेम आहे म्हणून बघू यार कुठंतरी खिचडी भेटेल तर. कारण आता टाईम पण झालं आहे ना म्हणून तर थोडंसं, कारण आताचे वाजले 8:30. ठीक आहे काका येतो, तसं काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न माझं चालू आहे. हो हो चालू द्या नक्कीच. यार मला तिथं पण खिचडी भेटली नाही, आता कुठं जावं तेच कळत नाही. काहीच मला वाटते की आता मला परत जावं लागणार आहे. काहीच यार पार्सल काहीच भेटलं ना, खिचडी भेटली ना काही. 2 पावडे येतो.
त्याच्यानंच भागावं लागणार रात्रभर. मावशी व्हिडिओ कॉलला काही प्रॉब्लेम नाही ना? चार बिंदास कर. थँक्यू. किती झाले गाईस? यार पार्सल पावडे घेतले आता. गाईस ते ठिकाणी होतं ना थंड म्हणजे काहीतरी खायचं होतं, बट खूप टाईम झालं यार. घरी जाऊन मला पाणी पण भरायचं आहे. बघा नाही तर कोणीच नाही, खूप अंधार आहे इकडं. फायनली पोचलो आहे मी आता. दमलो यार. आमची गल्ली आली बघा. यार गाईस मी खिचडी घ्यायला गेलो होतो. खिचडी तर काही भेटलं नाही. पावड वगैरे भेटले. याच्यानं काही भागणार नाही, मला अजून काही बनवावं लागणार आहे. त्याच्या अगोदर आहे ना मला घरातलं अजून काही काम वगैरे करायचे, म्हणजे झाडझूड मारायचे, कपडे धुवायचे, परत भांडे घासायचे, परत आहे पाणी भरायचं. मी तुम्हाला दाखवतो बरं का. हे बघा गाईस, हे भांडे, हा एक ड्रम भरायचं आहे. बाकी घरातलं तर म्हणजे अजून ते हांडे वगैरे भरायचे अजून. तेव्हा एवढं पाण्याचं वातावरण झालं होतं ना, पण पाऊस तर काय आला नाही. ठीक आहे गाईस, स्वयंपाक तर अजून होतच आहे. आणि गाईस उद्या मला परत गावाला जायचं आहे. गावाला जायचं आहे म्हणून आज पूर्ण कटिंग करून आलो आहे बघा. पूर्ण बारीक केले. आणि मम्मी बोलले होते की तू कटिंग करून ये, कारण इकडे येऊन तू मला तसं दिसलं असतं मग बघ म्हणे. म्हटलं ठीक आहे मम्मी, म्हटलं कटिंग करून येतो म्हटलं मी. त्याच्यामुळे पूर्ण असं बारीक केले गाईस. तर ठीक आहे गाईस, उद्या पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तो गावाचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आणि हा ब्लॉग आजच एंड करतो आहे.